आज आपण कलेक्टर ऑफिसमध्ये आलते, कलेक्टरला भेटले. काय आपकी मागणी होती, काय नाही? जिल्हा रजिस्टर जे आहेत ते सर्व रजिस्टर जे आहेत त्या दलालाच्या मार्फत करतात आणि दलालाच्या मार्फत केल्यामुळं त्यांच्या संगनमतानं जे काही रजिस्ट्रार आहेत ते राठोड असतील, त्यांचे सहकारी दुसरे जे काही असतील आणि त्यांचे वरिष्ठ गांगुर्डे असतील, यांच्या संगनमतानं ज्या रजिस्टर केल्या जातात त्यांना 20 ते 25 हजार रुपये मागणी करतात. रजिस्ट्रीची किंमत जी काही 40,000 रुपये असेल, 45,000 रुपये असेल, परंतु त्यानंतरही शासनाच्या महसूलच्या नंतर 20 ते 25 हजार एक्स्ट्रा मागणी करतात. यामुळे जे काही लोकांना पोट बांधून कबाड कष्ट करून एखादा प्लॉट घेतला आणि त्याची रजिस्ट्री करण्यासाठी तुम्ही जर 20 ते 30 हजार रुपये मागणी करता, कुठून द्यायचे? आणि हे सर्व दलालाच्या मार्फत चाललंय. आणि हे इथेच नव्हे तर गंगापूरला चालू आहे, वैजापूरला चालू आहे, फुलामरीला चालू आहे. बऱ्याच ठिकाणी जे रजिस्ट्रार आहेत या जिल्ह्यामधले ते सर्व भ्रष्टाचारी आहेत. प्रत्येक रजिस्ट्रीच्या पाठीमागे 25 ते 30 हजार रुपये एक्स्ट्रा काढून घेतात. म्हणजे शासनाच्या महसूलच्या व्यतिरिक्त पैसा हे यांच्या घशात घालतात. आजही या ठिकाणी पाहिलं तर इथं कलेक्टर ऑफिसमध्ये जे काही नायब तहसीलदार असतील, तहसीलदार असेल, त्यांच्यापेक्षा यांचे जे काही त्या ठिकाणी ऑफिसेस आहेत दलालांचे, यांच्यापेक्षा पास आहेत. यांच्याकडे 4 चाकी गाड्या आहेत, मोटरसायकली आहेत, बुलेट आहेत. या आल्या कुठून? आणि म्हणून हा सर्व गोरगरिबाचा रजिस्ट्री धारकांचा जो पैसा आहे, हा पूर्ण पैसा तिथल्या रजिस्टरच्या मार्फत हे दलाल लोक संगनमतानं याची पिळवणूक करत आहेत गोरगरिबाची. आणि म्हणून हे दलाल मुक्त कार्यालय झालं पाहिजे, रजिस्ट्री कार्यालय, अशी भारतीय दलित पॅंथरची मागणी आहे. आणि खऱ्या अर्थानं जर हे झालं नाही, येत्या 8 दिवसामध्ये भारतीय दलित पॅंथर या सामाजिक चळवळीच्या वतीनं हे दलाल हटाव आणि जे काही यांच्या संगनमतानं हे रजिस्ट्रार या ठिकाणी जास्तीची 35 ते 30 हजाराची जी मागणी करतात, यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं. या पद्धतीचं आंदोलन भारतीय दलित पॅंथर या सामाजिक संघटनेच्या वतीनं कलेक्टर कार्यालयासमोर आम्ही करणार आहोत, असा इशाराही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना मी देत आहे.